गोव्याच्या मध्यभागी वसलेले एक छुप्या रत्न आहे जे काळाच्या कसोटीवर उभे राहिले आहे. प्राचीन श्री विजयदुर्गा संस्थान, केगरफोंडा. शतकानुशतके जुना समृद्ध इतिहास असल्याने गोव्याच्या सांस्कृतिक वारशाची झलक पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पवित्र स्थळ आवश्यक आहे. मी या पूज्य मंदिराचे क्लिष्ट कोरीव काम, प्रसन्न वातावरण आणि आध्यात्मिक महत्त्व शोधत असताना माझ्यासोबत सामील व्हा. तुम्हाला एका वेगळ्या युगात घेऊन जाणाऱ्या तल्लीन अनुभवासाठी संपर्कात राहा. श्री विजयदुर्गा मंदिर 1560 मध्ये बांधले गेले. हे गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील केरळ येथे आहे. केरळ हे गोव्याची राजधानी पणजीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. फोंडा तालुक्यातील केरळ येथे श्री विजयदुर्गा मंदिर आहे. हे शास्त्रीय वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवी कला प्रकार बहुतेक ठिकाणी वापरलेला आपण पाहू शकतो. मंदिराच्या बाजूला तलाव आहे. जत्रा उत्सवादरम्यान देवीची मूर्ती सांगोड नावाच्या मिरवणुकीसाठी केले जाते. इतिहास. मंदिराचे उगम साष्टी तालुका येथील साकवाळ येथे आहे. गोव्यातील मंदिरांवर पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यामुळे भाविकांना त्यांच्या मूर्तींसह सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास भाग पाडले, जे त्यांच्या श्रद्धेला सामावून घेत होते आणि फोंडा हे सर्वात जवळचे ठिकाण होते. साकवाळ येथून देवीची मूर्ती घेऊन स्थलांतरित झालेले सारस्वत आगापूर येथील माधव मंदिरात थांबले असे सांगितले जाते. जुवारी किंवा अघनाशिनीच्या काठावर वसलेले त्यांनी परिसरात एक मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता, परंतु दैवज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे मूर्तीचे सध्याचे स्थान केरळ येथे हलवावे लागले. केरळ येथील मंदिर 1560 मध्ये बांधले गेले. 1797 मध्ये मंदिराचे सध्याचे मंडप बांधले गेले आणि 1819 मध्ये नगरखाना आला. दीपस्तंभ आणि इतर सर्व सुविधा नंतर बांधल्या गेल्या. आर्किटेक्टच्या शास्त्रीय स्थापत्यकलेचा तो उत्तम नमुना आहे. मुख्य मंदिराच्या अगदी समोर एक सुंदर पाण्याची टाकी आहे. दीपस्तंभ आणि मंदिरापासून पाण्याच्या टाकीपर्यंत जाणारा जिना आधुनिक वास्तुकलेशी सुसंगत आहे. टॉवरच्या खाली असलेली जागा गर्भगृह आहे, जिथे देवता बसलेली आहे. त्याच्या समोरील लांबलचक छताने मंडप आहे, एक प्रकारचे स्वागत क्षेत्र जेथे भक्त विश्रांती घेतात किंवा आराम करतात. त्याला आधार देणारे खांब भव्य आहेत आणि वर बाल्कनी आहे. खांब हिंदू पौराणिक कथेतील आकृत्यांनी सजवलेले आहेत. मंडपाच्या उताराच्या छताच्या खाली कावी कलाकृतीची खोल लाल, त्याकडे लक्ष वेधून घ्या. याला कविकला म्हणतात आणि गोव्यापासून कर्नाटकपर्यंत पसरलेल्या किनारपट्टीच्या पट्ट्यात सारस्वतांनी प्रसिद्ध केलेल्या भित्तिचित्रांवरील एक जटिल कला प्रकार आहे, जो बहुतेक आता विसरला आहे. हा कला प्रकार मोनोक्रोमॅटिक आहे कारण त्याला या प्रदेशातील मुसळधार पाऊस आणि दमट हवामानाचा सामना करावा लागला. दशमीला पाक्षिक शिबिकोत्सव आयोजित केला जातो. देवी नवरात्रोत्सव वार्षिक जत्रा मार्गशीर्ष शुक्ल दशमी हिंदू कॅलेंडर महिन्यात आयोजित केली जाते. यामध्ये सकाळी सहस्र सूक्तावर्तन व सायंकाळी कीर्तन, त्यानंतर 9 दिवस मखरोत्सव चालतो. हा मार्गशीर्ष नवरात्री हा एक असा सण आहे ज्याची सर्व भक्तांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. राम नवरात्री 9 दिवस कीर्तनाने आणि चैत्र नवमीला रामजन्मोत्सव साजरा केला जातो. वर्धापन उत्सव वैशाख अष्टमी आणि नवमीला होतो. शिवरात्रीलाही तत्परतेने अर्पण केले जाते. सणासुदीच्या काळात आगाऊ बुकिंग शिवाय खोल्या मिळणे कठीण असते. इतर दिवसामध्ये खोल्या सामान्यतः निवासासाठी उपलब्ध असतात.
हर्ष